आणि स्वतः मुख्यमंत्री सध्या आपल्या सोबत आहेत। सर, आपलं स्वागत आहे। कसे आहात तुम्ही आणि कुठे आहात सध्या? मी आता निलंग्यालाच आहे। मी अतिशय नीट आहे। थोडासा एक छोटा हा अपघात झालेला आहे, पण आम्हाला कोणालाही काही फारसं लागलेलं नाही। मला तर काहीच झालेलं नाहीये। डॉक्टरांनी देखील माझी तपासणी केली। माझं सगळं ब्लड प्रेशर, सगळ्या गोष्टी अगदी नीट आहेत। मला काही कुठली इजा झालेली नाही। ईश्वराच्या कृपेने आणि महाराष्ट्राच्या 11 कोटी 20 लाख लोकांचा आशीर्वाद हा माझ्या पाठीशी असल्यामुळे मी अतिशय सुखरूप आहे। सर, सांगू शकाल की नेमकं काय घडलं त्यावेळेला? आता ते मी आपल्याला नंतर सांगतो सगळं। आता एवढंच फक्त आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला मला कळवायचं आहे की मी अगदी नीट आहे। काही कोणी काळजी करायचं कारण नाही। सगळ्यांच्या आशीर्वादाने मी अतिशय चांगल्या सुखरूप आहे। नक्कीच, आपल्याला शुभेच्छा। खूप खूप धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। थँक्यू। काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री निलंग्यावरनं लातूरवरनं परतत असताना ही घटना घडली। त्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं ते फार उंचीवर सुदैवानं नव्हतं। मुख्यमंत्र्यांसोबत आणखी 3 व्यक्ती होत्या। हे सर्वजण सुरक्षित असल्याचं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। जे दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर आहे, जे चॉपर आहे किंबहुना, त्याची आपण दृश्य पाहू शकतोय। निलंग्यावरनं मुख्यमंत्री मुंबईला परतत होते। ते काल रात्री लातूरला होते। लातूरमध्ये त्यांनी अनेक कामांची पाहणी सुद्धा केली आणि आज सकाळी जेव्हा ठरलेल्या वेळेनुसार आणि नियोजित कार्यक्रमानुसार ते मुंबईला परतत होते, चॉपरनं उड्डाण केलं, परंतु चॉपर काही अंतरावरतीच होतं जमिनीपासून सुदैवानं। आणि त्याच वेळेला काहीतरी कदाचित तांत्रिक बिघाड झाला असेल, त्याची चौकशी निश्चितपणे करण्यात येईल आणि ते चॉपर खाली कोसळलं। दुर्घटना घडली, परंतु मुख्यमंत्री सुखरूप आहेत हे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला सांगितलेलं आहे। ही तीच दृश्य आहे। हा एक फोटो आहे की नेमकं कुठे या चौकामध्ये कुठल्या तरी हे चॉपर कोसळल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। मुख्यमंत्र्यांसोबतच आणखी ज्या व्यक्ती त्या चॉपरमध्ये होत्या त्या सर्वजण सुखरूप असल्याचं, सुरक्षित असल्याचं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय।